लातूर वाहतूक पोलीस शाखेच्या वतीने अवैध प्रवासी वाहतूक करण्यात येत असलेल्या वाहनांवर कारवाई करून काळी पिवळ्या टॅक्स्या ताब्यात घेण्यात आल्या। लातूर शहरात वाहतूक शाखेकडून काळी पिवळी जीप प्रवासी 22 गाड्यांवर कार्यवाही करण्यात आली आहे। शहरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर निर्माण झाला असल्याचं कारण दाखवत काळी पिवळी वाल्यांवर वाहतूक शाखेनं कारवाई केली असल्याचं पोलिसांनी सांगितलं। मात्र रिकाम्या गाड्या धरून आणल्याचा आरोप काळी पिवळी चालक मालकांनी यावेळी केला। कार्यवाहीचा आदेश वरिष्ठांनी केला म्हणून गॅरेज, प्रवासी स्थळ आदी ठिकाणी रिकाम्या असलेल्या गाड्या वाहतूक पोलिसांनी आणल्याचा आरोप यावेळी या काळी पिवळी चालक मालकांनी केला। पोलिसांनी 2000 रुपये दंड प्रत्येकी भरण्याचं सांगितलं। मात्र दिवसाला एवढी मिळकत नसल्यानं दंड भरू शकत नसल्याचं काळी पिवळी चालक मालक यांनी यावेळी सांगितलं। त्यामुळे आता कोर्टातून गाड्या सोडून घेण्याचा निर्णय या चालकांनी घेतलाय। प्रत्येक पोलीस ठाण्याला दर महिना प्रत्येकी 1000 रुपये हप्ता काळी पिवळी चालवणाऱ्या गाड्यांकडून घेतले जातात। मग कार्यवाही म्हणून परमिट असलेल्या गाड्या का पकडल्या असा आरोप काळी पिवळी चालक मालक करत होते। टॅक्सी धारक आहोत। आज रोजी शहर वाहतूक शाखा लातूर यांनी आमच्यावर बेकायदेशीरपणे रिकाम्या गाड्या गॅरेजवरून जिथे जिथे आहेत प्रवासी वाहतुकी आम्ही करतो तिथून गाड्या रिकाम्या आणून शहर वाहतूक शाखा लातूर येथे लावलेल्या आहेत। त्यांना आम्ही विचारणा करण्यास गेलो की आमच्या गाड्या का लावल्यात। त्यांनी सांगितले की 4:30 वाजता साहेब येतील आणि तुम्हाला बोलल्यानंतर तेवढा दंड भरावा लागेल। आज ह्यावेळी आम्ही त्यांना विचारणा केली असता त्यांनी 2000 रुपये प्रत्येकी गाडीला भरा असे म्हणून आम्हालाही केले। आम्ही म्हणले की आमच्या गाड्या तुमच्या पोलीस स्टेशनला आहेत आणि कायदेशीर नोटीस द्या। आम्ही नोटीस देत नाही, तुम्ही आमच्याशी हुज्जत घालू नका। तुम्हाला जे करायचे असेल ते कोर्टामध्ये उद्या आम्ही पाठवू आणि तिथं दंड भरू। आणि तुम्ही कशा गाड्या चालवता ते आम्हाला संपूर्ण माहिती आहे। आणि आम्ही म्हणल्यानंतर प्रवासी वाहतूक अवैधरित्या प्रवासी वाहतूक घरगुती वापरासाठी प्रायव्हेट गाड्या वापरायच्या असलेल्या यांनी त्यांना अभय दिलेला आहे। प्रत्येकी 1000 रुपये प्रमाणे हप्ता वसुली यांनी राजरोसपणे चौकाने उभा टाकून केली जाते आणि त्याला आम्ही विरोध करू शकत नाही। प्रत्येक वेळेस याने विरोध केल्यानंतर आमचीच गाडी दररोज लावली जाते। आणि आज रोजी आम्ही कोर्टात त्यांनी असे म्हणल्यानंतर आज रोजी आम्हाला आमच्या घरी आमचे आई वडील दवाखाने वगैरे आणि मुलाचे शिक्षण वगैरे असल्या कारणाने आमच्याकडे कसल्याही पद्धतीचे आर्थिक नाही पैसे नाहीत व तसेच आणि त्यामुळे आज रोजी आम्ही दंड भरू शकत नाही। तरी आम्ही कोर्टामध्ये उद्या काय न्याय हक्कासाठी जाऊ। गाड्या आम्ही इथेच लावून चाललो आहे, त्यांच्या जबाबदारीवर चाललो आहे। आमची स्टेपनी जॅक व्हीलपाने वगैरे गेले तर ती सर्वस्वी त्यांची जबाबदारी राहील, आमची कसल्याही पद्धतीची जबाबदारी राहणार नाही। वाहतुकीचा प्रश्न अत्यंत जटिल झालेला आहे। ऑटो रिक्षा किंवा काळ्या पिवळ्या वाहनं हे अस्ताव्यस्तपणे लावून मध्ये आधी प्रवासी भरत असल्यामुळे वाहतुकीला भरपूर प्रमाणात कोंडी होत आहे। त्यामुळे आम्ही रोजचीच मोहीम राबवत आहोत। त्या मोहिमेमध्ये आज आम्ही 20 ते 22 काळी पिवळी जे टॅक्सी आहेत तर त्यांच्यावर आम्ही अवैध प्रवासी वाहतूक आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असताना मिळून आल्यामुळे त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्यावर योग्य ती कारवाई आमची चालू आहे। नेमका किती दंड यांना आकारण्यात येणार आहे सर आणि कशी कार्यवाही? जे अवैध प्रवासी वाहतूक करतात त्यांच्यासाठी मिनिमम 2000 रुपये दंड आहे। त्यानंतर इतर कागदपत्र बघून तो दंड वाढवण्यात येईल। तसेच जे अवैधरित्या प्रवासी भरतायत किंवा वाहतुकीचा अडथळा करत आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई किंवा कोर्टात गुन्हे दाखल करण्यात येतील त्यांच्यावर। किती रक्कम म्हणजे किती प्रवाशांची क्षमता आहे? प्रवाशांची क्षमता प्रत्येक टॅक्सीला त्यांनी ठरवून दिलेली आहे। त्या क्षमतेपेक्षा जास्त असेल तर त्यासाठी वेगळा दंड आहे। प्रतिनिधी हरुण मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर।